हा काजू याच्यामध्ये तो सुकवला जातो। याच्यासाठी 7 ते 8 तास जातात। 7 ते 8 तासानंतर आपल्याला असा काजू तयार होतो। हा पूर्ण सुकलेला खळखळीत असा काजू होतो तयार आणि हा सोललाही पटकन जातो। साल जे आहे ते पटकन निघतं इझिली। ही जी मशीन आहे ह्याच्यामध्ये आपण आहे ना जो बॉईल केलेला काजू असतो तो सुकवून ह्यात टाकलेला आहे आणि इथे तो फोडून आहे ना ह्याचे 2 तुकडे होतात आणि काजू सेपरेट होते आणि त्याचं शेल जे आहे ते सेपरेट होते। नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण आलो आहे ओमकारच्या मावशीच्या काजूच्या फॅक्टरीमध्ये, जी आहे कणकवलीमध्ये पिसे कामटे या गावामध्ये। गजंत लक्ष्मी या नावाने खूप फेमस आहे। इथे खूप लोक काजू फॅक्टरीमध्ये देतात आणि त्यांच्याकडनं काजू साफ करून वगैरे घेतात आणि ते फोडून घेतात। तर A1 क्वालिटीचा काजू हवा असेल ना तर नक्की तुम्ही या फॅक्टरीला भेट द्या आणि इथे सुंदर असा हा काजू तुम्हाला सोलून स्वच्छ करून दिला जातो आणि ते पण क्वालिटी मेंटेन करून। तर आता आपण ना त्यांनाच भेटणार आहे आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे त्यांच्या फॅक्टरीबद्दल, त्यांनी कधी फॅक्टरी चालू केली आणि त्यांचं काय ध्येय होतं फॅक्टरी चालू करण्यामागे। तर चला मग आपण ताईंना भेटूया। तर ही ती फॅक्टरी आहे। तर आता इथे ताई आहेत, तर ताईंना आपण भेटूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया। हाय ताई। नमस्कार, मी सौ मिताली मोहन परब। ही आमची गजंत लक्ष्मी कॅशू फॅक्टरी। आम्ही ही फॅक्टरी 2005-06 सालामध्ये चालू केली। माझं शिक्षण B.Com आहे। मी म्हणजे पदवीधर आहे आणि म्हणजे शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करावी किंवा नोकरी शोधावी यापेक्षा उद्योगधंद्यामध्ये उतरावं असा निर्णय आम्ही घेतला आणि आमच्या कुटुंबाने पूर्ण या काजू फॅक्टरीचा म्हणजे उद्योगधंदा हा चालू केला। त्यानंतर गोपुरी आश्रममध्ये काजू प्रशिक्षण दिलं जातं, काजू प्रक्रिया प्रशिक्षण दिलं जातं, ते आम्ही पूर्ण केलं आणि त्यानंतर ही काजू फॅक्टरी आपण चालू केलेली आहे। त्यात ही काजूची कटिंग मशीन आहे। यामध्ये ऑटोमॅटिक 2 काजू एका वेळेला असे तासाला 25 किलो याप्रमाणे काजू कट होऊन पडतात। तर इथे बघू शकता ही जी मशीन आहे ह्याच्यामध्ये आपण आहे ना जो बॉईल केलेला काजू असतो तो सुकवून ह्यात टाकलेला आहे आणि इथे तो फोडून आहे ना ह्याचे 2 तुकडे होतात आणि काजू सेपरेट होते आणि त्याचं शेल जे आहे ते सेपरेट होते, तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे ह्याची कटिंग केलं जातं आणि त्यानंतर ह्या काजूला सॉर्ट केला जातो खाली। त्याआधी आपला जो कच्चा काजू असतो तो आपण या बॉयलरमध्ये बॉईल करतो, त्याला वाफ दिली जाते आणि त्या वाफेवर तो शिजवला जातो। 40 किलोचा बॉयलर आहे हा। 40 किलोचा बॉयलर आहे हा। 80 किलोचा बॉयलर आहे। आता ही आग लावली कशासाठी लावली आहे? आता काजू यामध्ये टाकून बॉईल करायचे आहेत। ओके। तर सुरुवातीला या बॉयलर मध्ये 2 ते 2.5 कळशा मोठ्या म्हणजे 8-10 लिटरच्या कळशा ज्या आहेत ते पाणी राहतं त्यात। त्याला पाईप वगैरे असतो त्यानुसार त्याला पाणी ओतून नंतर मग इथे आग पेटवायची आणि आग पेटून झाल्यानंतर हा जो काटा आहे तो आपल्याला स्टीम त्याच्यामध्ये किती तयार झाली आहे ती दाखवतं। ती दाखवल्यानंतर आपल्याला जेवढी आवश्यक आहे ती स्टीम तयार झाल्यानंतर या बॉयलर मध्ये आपण काजू ओतायचे। याच्यामध्ये 80 किलो काजू बसतात आणि त्यानंतर तो 8 ते 12 तास सुकवला जातो। त्या सुकून झाल्यानंतर तो या कटिंग मशीन मध्ये टाकून फोडून अशा प्रकारे काजू वेगळे केले जातात। अख्खा काजू वेगळा, खराब असतील तर खराब काजू वेगळा, तुकडा पडलेला असेल तर तुकडा वेगळा आणि त्या जे काही अनकट असतील तर तेही वेगळं केलं जातं। अशा प्रकारे हे काम झाल्यानंतर जो काजू आहे तो ड्रायरला लावला जातो। ड्रायरला या ट्रेज मध्ये घालून तो त्याला टेम्परेचर हे सेटिंग केलेली असते त्याप्रमाणे
हा काजू याच्यामध्ये तो सुकवला जातो. याच्यासाठी 7 ते 8 तास जातात. त्यानंतर हा ड्राय करून झाला 7 ते 8 तासानंतर आपल्याला असा काजू तयार होतो. हा पूर्ण सुकलेला खळखळीत असा काजू होतो तयार आणि हा सोललाही पटकन जातो. साल जे आहे ते पटकन निघतं इझिली एकदम आणि असं आपल्याला क्लीन काजू रेडी भेटतो, तयार भेटतो. याला अजिबात डिंक वगैरे लागत नाही. अशा प्रकारे आमची ही क्वालिटी आम्ही तयार करतो इथे. आणि असा जर तुटला तो पॉलिश करताना तर मग त्याचं हा असा जो तुकडा असतो तो वेगळा ग्रेड पण काढली जाते. नंतर ज्यावेळी आपण हा पॉलिश करणार आहोत तेव्हा अशा प्रकारे त्याची विभागणी होते. काही वेळेला तो तुटतोय हाताने सोलताना. आता तो मशीनमध्येही सोलला जातो. मशीनमध्येही सोलताना थोडाफार तुटतो एकदा, पण त्याचं प्रमाण जरा कमी ठेवण्याचा ज्याचा त्याचा प्रयत्न असतो. आणि तो जो तुकडा पडलेला असतो तो पण सोलून पुन्हा त्याचं ग्रेडिंग केलं जातं आणि प्रत्येक क्वालिटीप्रमाणे त्याची विक्री केली जाते त्यानंतर. परंतु हा काजू जो आहे तो आता आपण ड्रायरला लावून सुकवून खाण्यासाठी जरी हा सालासकटचा काजू तयार झाला. त्यानंतर पॉलिश केलेला जो काजू असतो तर पॉलिश करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्या कोकणातील जे वातावरण किंवा ही जी हवा आहे आपलं पर्यावरण आहे त्या दृष्टीने आपल्या कोकणातल्या हवामानात आर्द्रता भरपूर आहे. त्यामुळे सोलण्याच्या कामात हवेत हा जास्त वेळ राहिल्यामुळे थोडासा मऊ पडतो. मग त्याला पुन्हा ड्रायरला आपल्याला लावून कुरकुरीत करावा लागतो, म्हणजे कडक करावा लागतो, भाजावा लागतो. पुन्हा एकदा पुन्हा असंच ड्रायरला लावून त्याची क्वालिटी तयार केली जाते ती पॉलिशवाली. आणि त्यातही पुन्हा कलरचा हे असतो, पिवळसर काजू किंवा जो काही पांढरा शुभ्र आहे. साईज प्रमाणे पण त्याची विभागणी केली जाते आणि त्या ग्रेड्स काढल्या जातात. त्याप्रमाणे त्याची क्वालिटी आणि दर हा त्या क्वालिटीप्रमाणे प्रत्येकाचा लावला जातो आणि त्याची विक्री केली जाते. आणि ती मेंटेन करणंच जास्त महत्वाचं असतं. कारण ते जो कोणी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त चांगली क्वालिटी काढण्याचा आपण प्रयत्न केला तर आपल्या मालाला चांगला दरही मिळतो. आणि जो काही आपला गावठी आमच्याकडे शक्यतो गावठी मालाचीच आम्ही प्रोसेसिंग करतो. कारण आता आफ्रिकन काजू वगैरे येतात तर बाहेर मार्केटमध्ये ते दोन्ही मिळतात. तर तो ओळखतानाही थोडासा गोंधळ होतो. ज्या लोकांना माहिती नाही आहे तिथे फसवणूक होऊ शकते त्यांची. तो काजू असा मोठा दिसायला असतो परंतु तो वजनाने हलका असतो आणि जो गावठी काजू असतो तो थोडा वजनदार असतो. म्हणजे त्यामुळे त्या ह्याच्यामध्ये आपल्याला समजू शकतं आणि चवीतही थोडासा फरक असतो. परंतु आजकाल सगळ्यांना जे स्वस्त मिळतं ते चांगलं असं करून तिकडे लोक जास्त हे करतात. पण जी चवीने खाणारी माणसं आहेत त्यांना हा गावठी माल जो आहे, गावठी काजू जो आहे तो जो कोणी खाईल तो बरोबर ओळखतो चवी, म्हणजे त्यांना लगेच ती चव कळते आणि ते त्याप्रमाणे खरेदीही करतात. तर इथे बघू शकतात आता आई इथे ना काजू सॉर्ट करायला बसली आहे. जे आपण अर्धे करून घेतलेले मशीनमध्ये त्यानंतर ते काजू असे काढावे लागतात आणि सेपरेट करावे लागतात आणि त्यानंतर हे ड्रायरमध्ये घातले जातात. तर आता आई हे जे सगळे फोडलेले आहेत ते आता सेपरेट करणार आहेत. इथे बघू शकतात त्यांनी थोडे काढून दाखवले आहेत आपल्यासाठी. तर इथे बघू शकतात आता आहे ना फॅक्टरीतनं काजू ताईने इथे आणलेला आहे ड्रायरमधनं घालून आणि आता ह्याच्यावर ना ग्रेडिंग केली जाते आणि त्यानंतर हा पॅकिंग केला जातो. तर इथे बघू शकतात ताईने A1 क्वालिटीचा काजू इथे सेपरेट केलेला आहे, ज्याच्यामध्ये मोठा गर आहे, हा मीडियम गर आहे, तसंच हा बारीक गर आहे आणि तसंच हे बघू शकतात
पॉलिश केलेले आहे, त्याच्यामध्ये सालं काढलेली आहेत. हा तुकडा आहे, हा मीडियम तुकडा आहे आणि हा बारीक तुकडा आहे. तर असं सुद्धा तुम्हाला करून भेटेल. म्हणजे जर तुम्ही काजू दिला तर त्याच्यावर प्रक्रिया करून प्रोसेसिंग केल्यानंतर पॅकिंग करून सुद्धा तुम्हाला काजू छान प्रकारे दिला जातो. तर ताई, जर तुला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुझा नंबर 9881117869. तर नक्की तुम्ही ताईला कॉन्टॅक्ट करा आणि गजंत लक्ष्मी या फॅक्टरीला भेट द्या आणि त्यांच्याकडे काजू प्रोसेसिंग करून घ्या. तुम्हाला उत्तम क्वालिटीचा काजू प्रोसेस करून भेटेल. म्हणजे तुम्हाला A ग्रेड हा काजू तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि तुम्ही तुमच्या नातेवाईकांना सुद्धा हा काजू देऊ शकता त्यानंतर. तर नक्की इथे या आणि भेट द्या. नमस्कार मित्रांनो, तर अशा प्रकारे आपल्याला ओमकारच्या मावशीने गजंत लक्ष्मी काजू फॅक्टरी बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जी आहे कणकवलीमध्ये पिसे कामटे गावामध्ये. जर तुम्ही इथे आसपास असाल तर तुम्ही नक्की या काजू फॅक्टरीमध्ये या आणि त्यांना भेट द्या, कारण तुम्हाला उत्तम क्वालिटीचा काजू काढून दिला जाईल आणि इथे छान अशी प्रोसेसिंग केली जाते. तर मावशीने आपल्याला त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. जर माझा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे जेव्हाही मी नवीन नवीन व्हिडिओज किंवा ब्लॉग्स अपलोड करीन तर तुम्हाला त्यांचे नोटिफिकेशन देतील. थँक्यू फॉर वॉचिंग.